सर्वांनी टाळ्या वाजवून सुधाकर द्यावा ही विनंती करतो. पाय भावा कसरत. आज या ठिकाणी आपल्या पार्श्वनीच्या या मंडईच्या आयोजन या जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज सोमवार आहे आणि आमच्या पार्श्वनीमध्ये आज आहे मंडई आणि सोमवार दिवस असल्यामुळे आपल्या दुकानी चालू ठेवावं लागते. तर मी म्हटलं चला आज मंडईचा व्हिडिओ बनवू आपण. तर खूप माहोल आहे. काल रात्री लावण्या पण झाला, लावण्याही पाहिले मी. आता रिचार्जही संपला यार. मी म्हटलं टाकून म्हटलं व्हिडिओ लावण्याच्या. तर आता रिचार्ज मारून घेतो आणि मग व्हिडिओ बी टाकतो मस्त. त्यानंतर आपण शूट करू मंडईच्या. मस्त दुकान लागले आणि मंडई कशी आहे पार्श्वनी तुम्हाला दाखवतो. चला जाऊ मंडीचा व्हिडिओ बनवू. पहा जुना बस स्टॉप आहे. मॉल बघा मंडईचा. ट्रॅफिक दुपारची भीड बघा. चंद्रभानजी तळस तुम्ही बघू शकता या ठिकाणी लोकांच्या क्राऊड मंडी पाहण्यासाठी आले. आता जे त्यांचे भाषण बघा. दुकानातूनच एन्जॉय करून राहिले मंडईचा. आपल्या राजेश भाऊ कडू नामदेव पाटील असतातची टीम भले नाही आली पण मागील अनेक वर्षापासून त्यांनी मंडईमध्ये आपल्या कलेचं चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. त्यांचा या या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून आमचे काल कौटुंबिक कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांचे या ठिकाणी सत्कार करावा. सर्वांनी टाळ्या वाजवून सुधाकर द्यावा ही विनंती करतो. पाय भावा कसरत. आज या ठिकाणी आपल्या पार्श्वनीच्या या मंडईच्या आयोजन या ठिकाणी उत्साहात सुरू. आमचे डॉक्टर प्रमोदजी भट, या मंडई समितीचे प्रमुख संयोजक हर्षवर्धनजी निकोशे, माजी समाज कल्याण सभापती, आणि या ठिकाणी ज्यांच्या प्रेरणेने या पार्श्वनीमध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. कबड्डी उत्सव असो, कुठे आजची या मंडईचे कार्यक्रम असो, आणि मोठ्या हिरिरीने भाग घेतात असे आमचे बापू पाटील तरा आणि या शिवसेना प्रमुख आपल्या तालुक्याचे पिंपळामुळे, रोशन पिंपळामुळे, आणि आमच्या पार्श्वनी पंचायत समितीचे माजी सभापती आमचे या ठिकाणी उपस्थित प्राध्यापक राकेशजी कबे सर आणि प्रतीक वैद्य, पालोऱ्याचे सरपंच मान्य प्रकाशजी कांबळे, या ठिकाणी लालूजी एकनाथ, अंजदजी पठाण आणि कठाळे, अजय कठाळे, आणि या ठिकाणी उपस्थित आमचे सागरजी सायरे, माजी भाजपा गटनेता, ज्या त्या आखाड्याचे प्रमुख दोन्ही, एक
चंद्रभानजी नरड आणि दुसरे नामदेवजी पाटील, चंद्रभानजी तडस आणि नामदेवजी पाटील आणि उपस्थित सर्व या ठिकाणी मंडळी प्रेमी जे श्रोते वर्ग आले आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा। या ठिकाणी सुंदर असा रात्री लावण्यांचा कार्यक्रम झाला। मी व्यस्त असल्यामुळे काल येऊ शकलो नाही। आज या ठिकाणी दुय्यम तमाशा होणार आहे। सुंदर असं या ठिकाणी सगळं आपली करमणूक होणार आहे। सोबतच अध्यात्मही सोबत मिळते। मी अनेकदा पाहिलं की ज्यामध्ये 4 वेद 6 शास्त्र। पार्श्वनीमध्ये आज माहोल खूप आहे, पण आज वरून सोमवारी आहे, बाजारचा दिवसही आहे आणि वेगवेगळ्या पोशाखमध्ये वेगवेगळ्या लुकमध्ये आज या ठिकाणी तुम्हाला बस भव्य सांस्कृतिक मंडई महोत्सव हे पोस्टर लावलाय, इथे वाचून घ्या तुम्ही। सगळं वाचून सांगत नाही आता। ज्याला मंडईला सुरुवात झाली आहे, दुय्यम चालू आहे ना। प्रत्येक गावागावाचे लोक या ठिकाणी आले आहे मंडई पाहण्यासाठी। तर तुम्हाला आज पार्श्वमध्ये मंडई आणि काल रात्री रेकॉर्डिंग डान्स नाही म्हणून त्याला काल रात्री लावण्याचा कार्यक्रम झाला। तर खूप पब्लिक होती बाबा। थोडी व्हिडिओ टाकायचा आहे, पण मी जास्त टाकला नाही कारण की त्याच्यामध्ये कॉपीराईट येते म्हणून आणि गाण्याचा आवाज येते। पण आपल्या मंडईमध्ये कसं तमाशामध्ये हे सगळे बोलतात, सगळे गाणी म्हणतात, तर आपण ते टाकणार आहोत। तर ते जे मंडई या लावण्यात तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहण्यात भेटेल। तर आज पाहू आपण मंडई कशी होते आपल्या पार्श्वनीच्या। आज सोमवारी आहे, तर सोमवार दिवशी कसं गर्दी पण खूप राहते आणि गर्दी बसली। आज तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या लुकमध्ये लोक, कोणी भालू बनला आहे, कोणी हरण बनला असं पण आलं आहे, ते पण तुम्हाला दाखवलं मी आता। काय म्हणाले? काही बंधन असतील ना? हो हो, एका गोष्टीसाठी संपूर्ण दिवस जर आपण घालवलं तर बाकीचं काम कसं आलं लक्षामध्ये? हो हो, चालेल होतं। ठीक आहे। आपली मा सोनू काय केलं आधी का कशी करता आवाज दिला मला? कशा करता आले माझ्या घरी? का मी पासूनची वाट पाहून राहिली। काय काही करत नाही? बाजारात नाही गेली? नाही ना। चाल माझ्यासोबत। अगो गेली असती पण खूप वेळ झालेला ना। तर म्हणून चाल। आपण घेणार सोबत। कोण आहे? मी म्हणू आहे। अगे म्हणू काय काय घर बघायला नाही गेली? नाही गेली ग। नोकरी माझ्याकडे कशा काय? हो, तुला बाजारला नेण्याकरता मी दोघी कडे आलो। त्यानं बघायला निघायचं काहीतरी कथा खाणी सांगणं का? हो सांगणं वाट करायला पाहिजे। चला चला चल मग चल ना। निरकुन फुलाची
भावांनो, कसं वाटलं तुम्हाला मंडई? मी पूर्ण शूट करू शकलं काय, कारण की पूर्ण दिवसभर मंडई राहते आणि बाजारचा दिवस पण आहे, गर्दी खूप आहे. वर तुम्हाला दुकानही चालू ठेवावं लागते, दुकान बंद करून जातो आणि शूट करतो जोडतो. पण जितकं मी ते शूट केलं तुम्हाला आवडेल, आणि तुम्हाला आवडलं तर नक्की व्हिडिओ लाईक बी करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आता मी कट्टा आणायला चालू आहे, मिरचीचा कट्टा आलाय खरं गॅरेजमधून, तर चालू मी कट्टा आणले. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आता पण मी व्हिडिओ अपलोड करून टाकतो, तुम्ही आवडीनं पहा आणि भरभरून रिस्पॉन्स द्या माझ्या व्हिडिओला.